हॅलो एव्हरीवन. विजयश्री अकॅडमीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. विकास तेव्हाच अर्थपूर्ण ठरतो जेव्हा तो लोकांना केंद्रस्थानी ठेवतो आणि पर्यावरणाला भविष्य म्हणून जपतो. आज आपण सुरुवात करणार आहोत लोक विकास व पर्यावरण या अत्यंत महत्त्वाच्या युनिटच्या मॅरेथॉनला. सुरुवातीलाच एक गोष्ट सांगते, UGC नेट आणि MS सेट या दोन्ही परीक्षांमध्ये हा टॉपिक नेहमीच महत्त्वाचा राहिलाय. हा टॉपिक थेरी आहे, यामुळे आपण याच्यामध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळवू शकतो. तसंच हा संकल्पनात्मक टॉपिक आहे, करंट अफेअर्सशी थेट जोडलेला आहे, यामुळे दरवर्षी या युनिटमधून प्रश्न विचारलाच जातो. आजच्या लेक्चरमध्ये आपण फक्त नोट्स वाचणार नाहीयेत, आपण एक्झाम ओरिएंटेड अप्रोचने अभ्यास करणार आहोत. नेट आणि सेट या दोन्ही परीक्षा फॅक्ट पेक्षा कन्सेप्टवर जास्त भर देतात, त्यामुळे प्रत्येक टॉपिक समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. UGC नेट MS सेटच्या तयारीला नवी दिशा देऊयात आणि सुरुवात करूयात. आजची ही मॅरेथॉन रिव्हिजन तुमच्या गुणांमध्ये थेट भर घालू शकते, तर चला सुरुवात करूयात. आज आपण पर्यावरण ही सर्वात मूलभूत संकल्पना समजून घेणार आहोत. पर्यावरण म्हणजे नेमकं काय? तर सजीव म्हणजेच कोण? तर बायोटिक कंपोनंट, जे काही लिव्हिंग कंपोनंट असतात ते, आणि निर्जीव कंपोनंट म्हणजेच अबायोटिक कंपोनंट, जे नॉन लिव्हिंग असतात. आपण सगळ्यात पहिल्यांदा पर्यावरण ही जी काही मूलभूत संकल्पना आहे ती समजून घेणार आहोत. आपल्या सभोवताली असणारे जे काही सजीव आणि निर्जीव घटक असतात, जे एकमेकांशी सतत परस्पर संवाद म्हणजेच इंटरॅक्शन किंवा परस्पर क्रिया करतात, त्या एकूण परिसरालाच आपण काय म्हणतो? पर्यावरण असं म्हणतो. पर्यावरण म्हणजेच काय? तर सजीव घटक, म्हणजेच त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात बायोटिक कंपोनंट, त्यालाच म्हणतात लिव्हिंग थिंग्स. आणि तसंच अबायोटिक कंपोनंट म्हणजेच कोण? तर निर्जीव घटक म्हणजेच नॉन लिव्हिंग घटक, जेव्हा एकमेकांसोबत परस्पर क्रिया, परस्पर संबंध निर्माण करतात, त्यालाच आपण काय म्हणतो? पर्यावरण असं म्हणतो. उदाहरणार्थ काय? जर झाडे नसतील तर ऑक्सिजन कमी होईल की नाही? जर पाणी नसेल तर वनस्पती जगणार नाहीत. यावरून असं दिसतं आपल्याला की पर्यावरणातील प्रत्येक घटक हा एकमेकांवर अवलंबून आहे. आपल्याला लक्षात, आता पुढे आपल्याला काय बघायचंय की बायोटिक कंपोनंट म्हणजेच लिव्हिंग कंपोनंट कोणते कोणते आहेत? तर जसं की मानव आहे, प्राणी आहेत, पक्षी आहेत, वनस्पती आहेत, झाडे आहेत, किंवा तुम्ही फंगी पण म्हणू शकता. हा क्वेश्चन आलेला आहे आपल्याला की फंगी हे कशामध्ये येतं? तर फंगी म्हणजेच काय? तर बुरशी. बुरशी कशात येतं? बायोटिक घटकामध्ये, लिव्हिंग घटकामध्ये बुरशी येतं. दुसरं आहे ते म्हणजे जीवाणू. आपल्याला वाटत नाही की, आपल्याला दिसताना असं वाटतं की अरे हे खूपच इझी आहे की हे सजीव विचारतात, निर्जीव विचारतात, पण जेव्हा एक्झाम मध्ये येतं तेव्हा आपल्याला तिथं कन्फ्युजन व्हायला सुरुवात होते. तर फंगी म्हणजेच बुरशी किंवा जीवाणू, बॅक्टेरिया, त्याच्यानंतर मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो? सूक्ष्मजीव. हे काय आहेत? लिव्हिंग थिंग्स, बायोटिक कंपोनंट. त्यालाच आपण म्हणतो की सजीव घटक आहेत. त्याला काय म्हणतो आपण? सजीव घटक. यानंतर आपण काय बघणार आहोत? तर अबायोटिक कंपोनंट म्हणजेच काय? तर निर्जीव. त्या घटकामध्ये जीवन असतं का? तर नसतं. म्हणजेच कोणते कोणते घटक? हवा, पाणी, माती, सूर्यप्रकाश, तापमान, तापमान येतं ह्याच्यामध्ये. यानंतर खडक किंवा जे काही खनिजे असतात, हे सगळे कशात येतात? नॉन लिव्हिंग थिंग्स मध्ये म्हणजेच निर्जीव मध्ये येतात. ह्या दोन गोष्टी समजल्या. आता याच्यानंतर आपल्याला बघायचंय की हे लिथोस्फिअर, हायड्रोस्फिअर, ऍटमॉस्फिअर आणि बायोस्फिअर काय असतं? तर ह्या चारही सुद्धा पर्यावरणातील हे 4 स्तर आहेत. लिथोस्फिअरला आपण स्थलमंडल असं म्हणतो. हाच काय असतो? पृथ्वीचा घन भाग असतो. याच्यामध्ये काय काय येतं? तर जमीन येतं, माती येतं, खडक येतं, पर्वत येतात. याच्यामध्ये काय येतं? पृथ्वीचा जो काही घन भाग असतो
तो कशात येतो? लिथोस्पियर, त्यालाच आपण म्हणतो स्थलमंडल. मी दोन्ही सुद्धा शब्द का सांगितलेत? जो शब्द तुमच्या लक्षात राहतो, आपला पेपर हा मराठी आणि इंग्लिश दोन्ही मध्ये सुद्धा असतो, जो शब्द लक्षात राहतोय तो लक्षात ठेवा. जे इझी पडतंय ते लक्षात ठेवा, किंवा दोन्ही सुद्धा बघितलेलं असेल तर एक्झाम मध्ये कळेल की हा आपण हे बघितलेलं आहे कुठेतरी, त्याच्यावरून तुम्हाला आठवायला सुरुवात होईल. घनभाग कुठला कुठला आहे पृथ्वीचा? जसं की जमीन, खडक, जमीन आहे, खडक आहे. माती, पर्वत, खनिजे हे सगळे कशात येतात? स्थलमंडलामध्ये येतात. दुसरं आहे ते म्हणजे हायड्रोस्पियर. हायड्रो मधूनच आपल्याला काय समजतंय? ह्यालाच म्हणतात जलमंडल. पृथ्वीवरील सर्व प्रकारचं पाणी या जलमंडलामध्ये येतं. म्हणजेच काय? तर महासागर, नद्या, तलाव, भूजल, महासागर, त्याच्यानंतर नदी, त्याच्यानंतर हिमनद्या, किंवा जे काही पावसाचं पाणी असतं ते सुद्धा कशात येतं? याच्यामध्ये येतं, जलमंडलामध्ये येतं. महासागर, त्याच्यानंतर काय? पावसाचं पाणी पण लक्षात ठेवा, हिमनद्या लक्षात ठेवा. एक्झाम मध्ये या छोट्या छोट्या गोष्टींवरून आपल्याला कन्फ्युजन होतं की हे याच्यामध्ये येत असेल का, नसेल येत, त्याच्यामधून होतं कन्फ्युजन. तिसरं आहे ते म्हणजे ऍटमॉस्फिअर. यालाच आपण काय म्हणतो? वायुमंडल असं म्हणतो. पृथ्वीभोवती असणारे वायूंचे आवरण याला म्हणतो आपण ऍटमॉस्फिअर, वायुमंडल. पृथ्वीभोवती असलेले वायूंचे आवरण, वायूंचे आवरण. आवरण कोणते कोणते? जसं की आपण एक्झाम्पल नायट्रोजन घेऊ शकतो, ऑक्सिजन घेऊ शकतो, त्याच्यानंतर काय येतं अजून? तर CO2, कार्बन डायऑक्साईड येऊ शकतं. त्याच्यानंतर जे काही बाष्प असतं, जलबाष्प असतं, ते सुद्धा ऍटमॉस्फिअर मध्ये येतं. चौथं आहे ते म्हणजे चौथा पर्यावरणीय स्तर आहे तो आहे बायोस्फिअर. म्हणजेच काय? तर जीवमंडल. ज्या भागात जीव अस्तित्वात आहे तो भाग म्हणजे काय? बायोस्फिअर, जीवमंडल. म्हणजेच कोण कोण? तर मानव, वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीव. मानव आणि दुसरं तुम्ही सूक्ष्मजीव लक्षात ठेवा. बाकी वनस्पती आणि प्राणी तर आपल्याला समजून जातं की हे असणारच आहे म्हणून. आता हे लक्षात ठेवायची ट्रिक काय आहे? तर LHA आणि B, लिथोस्फिअर, हायड्रोस्फिअर, ऍटमॉस्फिअर आणि बायोस्फिअर. यानंतर आपण नेक्स्ट स्लाइड बघूयात. इकोलॉजी म्हणजेच काय? तर पर्यावरणशास्त्र. सजीव आणि त्यांच्या पर्यावरणातील परस्परांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे पर्यावरणशास्त्र. सजीव आणि त्यांच्या पर्यावरणातील संबंधांचा अभ्यास. जे काही ऑर्गॅनिझम असतात त्यांचा प्लस एन्व्हायरमेंट, पर्यावरणाचा, आणि त्यांचा जो काही परस्पर संबंध येतो त्यांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजेच पर्यावरणशास्त्र असतं. आता हा जो काही इकोलॉजी शब्द आहे तर तो कोणी पहिल्यांदा उच्चारलाय? एर्नस्ट हॅकेल यांनी 1866 मध्ये. आपण यांनाच फादर ऑफ इकोलॉजी असं सुद्धा म्हणतो. ह्या ज्या काही फॅक्ट्स आहेत त्या लक्षातच ठेवायच्या. दुसरं, पर्यावरणशास्त्र म्हणजे काय? तर सजीव आणि त्यांचा पर्यावरणाशी जो काही परस्पर संबंध येतो त्याचा अभ्यास करायचा म्हणजेच पर्यावरणशास्त्र. दुसरं, फादर ऑफ इकोलॉजी कोण आहेत? एर्नस्ट हॅकेल हे आहेत. हॅबिटॅट त्यालाच आपण काय म्हणतो? तर नेचर होम असं म्हणतो. एखाद्या जीवाचं नैसर्गिक निवासस्थान. उदाहरणार्थ जसं की मासा कुठे असतो? तलावात किंवा नदीमध्ये, किंवा ओशन मध्ये. नंतर असते म्हणजे टायगर, तो कुठे असतो? फॉरेस्ट मध्ये असतो. नंतर उंट असतो, तो कुठे असतो? तर
वाळवंटामध्ये असतो, यालाच आपण काय म्हणतो, हॅबिटॅट असं म्हणतो. यानंतर आपण नेक्स्ट स्लाइड बघू, ते आहे इकोसिस्टीम, परिसंस्था. त्याच्या आधी आपण हे लक्षात घेऊयात की इकोलॉजी हा शब्द, हे लक्षात ठेवायचं आपल्याला, फादर ऑफ इकोलॉजी कोण आहेत, इकोलॉजी हा शब्द कोणी पहिल्यांदा उच्चारला. नंतर बायोस्फिअर म्हणजे काय हे लक्षात ठेवायचं, हॅबिटॅट म्हणजे काय हे लक्षात ठेवायचं, अबायोटिक, बायोटिक, लिव्हिंग थिंग, नॉन लिव्हिंग थिंग, सजीव घटक, निर्जीव घटक हे लक्षात ठेवायचं आपल्याला. त्याच्यानंतर एन्व्हायरमेंट, पर्यावरण म्हणजे काय, पर्यावरण शास्त्र म्हणजे काय, ह्या गोष्टी आपल्याला रिव्हिजन करायची याची आणि या लक्षात ठेवायच्या. यानंतर आहे ते म्हणजे इकोसिस्टीम, परिसंस्था. सजीव आणि निर्जीव घटकांमधील परस्पर संवादातून निर्माण होणारी नैसर्गिक कार्यात्मक एकक किंवा घटक म्हणजेच काय, परिसंस्था असं म्हणतात. नेटमध्ये याच्यावरती डेफिनेशन आली होती, इकोसिस्टीम इज अ स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ नेचर. इकोसिस्टीम इज अ स्ट्रक्चरल and functional unit of nature. याचाच अर्थ काय, सजीव आणि निर्जीव घटकांमधील परस्पर संवादातून निर्माण होणारी नैसर्गिक कार्यात्मक एकक, युनिट म्हणजेच मराठीमध्ये एकक म्हणजे परिसंस्था होय. एजी, जे काय एजी टान्सले जे होते, यांनी इकोसिस्टीम ही संज्ञा प्रथम वापरलेली आहे. हा पीवायक्यू येऊ शकतो आहे, हा पीवायक्यू आहे आणि हा क्वेश्चन येऊ शकतो एक्झामला आपल्या. इकोसिस्टीम म्हणजेच काय, तर सजीव, सजीव, निर्जीव यांचं इंटरॅक्शन, याचं एकक म्हणजेच इकोसिस्टीम होय. मी काय सांगितलंय तुम्हाला, मी बायोटिक म्हणजे सजीव घटक आणि निर्जीव घटक हे आधीच सांगितलेले आहेत. आता जैविक घटकांमध्ये अजून गोष्टी येतात, त्यालाच आपण बायोटिक असं म्हणतो. याच्यामध्ये येतात ते म्हणजे प्रोड्युसर येतात, कन्झ्युमर येतात, म्हणजेच काय काय, तर उत्पादक येतात, उत्पादक, त्याच्यानंतर उपभोक्ते आणि विघटक, या गोष्टी, हे तीन जे काही घटक आहेत ते येतात. आता उत्पादकांमध्ये काय येऊ शकतं, तर हिरव्या वनस्पती, त्याच्यानंतर शैवाल, ते काय कार्य करतात, तर प्रकाश संश्लेषणाद्वारे अन्न तयार करतात, ते झाले उत्पादक म्हणजे प्रोड्यूस करतात, अन्न प्रोड्यूस करतात. उपभोक्त्यांनाच आपण काय म्हणतो, कन्झ्युमर्स असं म्हणतो. जसं की गाय, हरिण, ससा, ते काय करतात, जे काही अन्न तयार झालेलं आहे ते खातात. आता तुम्ही याच्यामध्ये पण शिकला असाल की प्राथमिक असतात कन्झ्युमर, द्वितीय असतात, तृतीय असतात. प्राथमिक म्हणजे गाय, हरिण त्याच्यामध्ये येतं, द्वितीयक म्हणजे बेडूक आणि सरडा येतं, तृतीयक मध्ये साप येतो, आणि सर्वोच्च मध्ये हे जे सगळे प्राणी आहेत त्यांना कोण खातं, वाघ, सिंह किंवा गरुड येऊ शकतं, ते कोण आहेत, सर्वोच्च उपभोक्ते आहेत. तिसरं आहे ते म्हणजे विघटक, म्हणजेच काय, डिकम्पोजर्स. त्याच्यामध्ये कोण येऊ शकतात, जीवाणू, बुरशी, म्हणजे त्याला तुम्ही फंगी असं म्हणतात. त्यांचं कार्य काय असतं, तर मृत सजीवांचं विघटन करणं हे त्यांचं कार्य असतात. क्वेश्चन काय येऊ शकतात एक्झामला, की नॅचरल्स रिसायकल कोण आहेत, विघटक म्हणजेच काय करतात, ते रिसायकल करतात का. आता समज जे काही जीवाणू असतात ते एखाद्या मनुष्याचं विघटन करण्यासाठी मदत करतात, म्हणजेच त्याचं काय होते, नंतर माती तयार होते, आणि ती माती काय असते, खूप जास्त सुपीक माती तयार होते, म्हणून आपण त्यांना काय म्हणतो, विघटकांना नेचर्स रिसायकलर असं म्हणतो. काय म्हणतो, नेचर रिसायकलर असं विघटकांना आपण म्हणतो. आता ह्या परिसंस्थेचं, इकोसिस्टमचं काय काय कार्य आहे, तर ऊर्जा प्रवाह, पोषक चक्र,
जे चक्र व्यवस्थित चालू राहिलं पाहिजे, अन्न निर्मिती झाली पाहिजे, पर्यावरणामध्ये संतुलन राहिलं पाहिजे, तसंच जे काही जैवविविधता आहे तिचं संरक्षण झालं पाहिजे. याच्यामध्ये मी शब्द वापरला ते म्हणजे ऊर्जा प्रवाह, जे की आता आपल्याला नेक्स्ट स्लाइड मध्ये बघायचं आहे. याच्यामध्ये लक्षात काय काय ठेवायचं आहे, तर सगळ्यात पहिला शब्द संज्ञा कुणी मांडली, एजी टेन्सले यांनी मांडलेली दिसते, हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर जो काही एनर्जी फ्लो आहे, ऊर्जा प्रवाह आहे, तो युनिडायरेक्शनल आहे. म्हणजेच काय, तर एकाच दिशेने वाहतो, त्याला आपण म्हणतो युनिडायरेक्शनल. एनर्जी फ्लो जो आहे तो एकाच दिशेने वाहतो. तो एकाच दिशेने वाहतो. जी काही ऊर्जा आहे ती पुन्हा उत्पादकांकडे परत जात नाही, याला आपण म्हणतो की युनिडायरेक्शनल. यानंतर आपण नेक्स्ट स्लाइड बघूयात, ती आहे फूड चेन आणि एनर्जी फ्लो. ही कन्सेप्ट आहे ती लक्षात ठेवायची. एका पोषण स्तरातून पुढील स्तरावर फक्त 10% ऊर्जा हस्तांतरित होते. हा जो 10%चा नियम आहे तो कुणी दिलाय, लिंडबेन यांनी 1942 मध्ये दिलेला आहे. लक्षात एवढंच ठेवायचं की जो 10%चा लॉ आहे, 10%चा लॉ काय, की एका पोषण स्तरातून पुढील स्तरावरती फक्त 10% ऊर्जा हस्तांतरित होते. म्हणजे प्रोड्युसरकडनं हर्बिवोरसकडे फक्त 10% एनर्जी हस्तांतरित होते. ह्याच्यामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं 10% लॉ जो आहे तो लिंडमॅन यांनी 1942 मध्ये दिलेला आहे. दुसरं आहे ते म्हणजे फूड चेन. एका सजीवापासून दुसऱ्या सजीवाकडे अन्न व ऊर्जेचे क्रमवार हस्तांतरण, त्यालाच आपण काय म्हणतो, फूड चेन असं म्हणतो. उदाहरणार्थ काय, तर गवत कोण खातं, तर हरिण खातं. ठीक आहे, हरणाला कोण खातं, समज की वाघ खातो, यालाच आपण काय म्हणतो, क्रमवार हस्तांतरण होतं. त्याच्यानंतर वाघ मेला की त्याचं काय होतं, डिकम्पोजर म्हणजे विघटक त्याचं विघटन करतात त्याच्या शरीराचं. ही काय झाली, फूड चेन झालेली आहे. एका सजीवापासून दुसऱ्या सजीवाकडे अन्न आणि ऊर्जेचे क्रमवार हस्तांतरण. यानंतर आपल्याला बघायचंय ते म्हणजे फूड वेब, यालाच म्हणतो आपण अन्न जाळे. ही पण एक खूप महत्वाची कन्सेप्ट आहे, ती म्हणजे अन्न जाळे. यामध्ये काय होतं, अनेक अन्न साखळ्या परस्पर जोडल्या गेल्या की अन्न जाळे तयार होते, यालाच आपण फूड वेब असं सुद्धा म्हणतो. अनेक अन्न साखळ्या परस्पर जोडल्या गेल्या की अन्न जाळे तयार होते. फूड वेब इन्क्रीजेस इकोसिस्टीम स्टॅबिलिटी. हा UGC नेट मध्ये आलेला PYQ आहे. फूड वेब जे आहे, अन्न जाळं जे आहे, ते इकोसिस्टीमची जी स्थिरता आहे ती वाढवतं. फूड वेब increases ecosystem stability. ज्या अन्न साखळ्या असतात, ज्या फूड चेन असतात वेगवेगळ्या, त्या एकमेकांसोबत जोडल्या गेल्या की अन्न जाळं तयार होतं. याच्यानंतर आपल्याला बघायचंय ते म्हणजे इकोलॉजिकल पिरॅमिड बघायचंय. त्याचे 3 प्रकार असतात. आता यानंतर आपण बघतोय की इकोसिस्टीम डायव्हर्सिटी म्हणजेच परिसंस्था विविधता. विविध प्रकारच्या परिसंस्थांमधील विविधता, जसं की जंगलामध्ये वेगळी इकोसिस्टीम चालते, वाळवंटामध्ये वेगळी चालते, समुद्रात वेगळ्या असतात आणि गवताळ प्रदेशामध्ये वेगळी इकोसिस्टीम चालते. हे सगळ्यांमध्ये काय आढळून येते, डायव्हर्सिटी आढळून येते, त्यालाच आपण परिसंस्था विविधता असं म्हणतो. याच्यामध्ये आपल्याला अजून एक फॅक्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे बायोडायव्हर्सिटी हा शब्द कुणी वापरला सगळ्यात पहिल्यांदा. हा जो जैवविविधता हा शब्द आहे तो वॉल्टर जी रोसेन, तुम्ही फक्त रोसेन लक्षात ठेवलं तरी सुद्धा चालेल, एक्झाम मध्ये आपल्याला, त्यांनी 1985 मध्ये हा शब्द पहिल्यांदा वापरला आहे. ठीक आहे, पहिल्यांदा जैवविविधता हा शब्द रोसेन यांनी 1985 मध्ये वापरलेला आहे.
यानंतर आपण बघतोय ते म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट. सध्याच्या पिढीच्या गरजा पूर्ण करताना भविष्यातील पिढ्यांच्या गरजांवर परिणाम होऊ न देणे म्हणजेच काय, शाश्वत विकास असं म्हणतो. त्याला सस्टेनेबल डेव्हलपमेंट असं म्हणतात. यानंतर आपण बघणार आहोत ते म्हणजे SDG. सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे आपल्या या जे काही युनिट 9 आहे त्याच्यातला लोक विकास आणि पर्यावरण मधला. याच्यावर क्वेश्चन हमखास येतो. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स. संयुक्त राष्ट्र संघाने 2015 मध्ये SDG स्वीकारलेले आहेत. तर या SDG मध्ये किती ध्येय किती आहेत, तर 17 गोल्स आहेत SDG मध्ये, जे की आपल्याला माहितीच असले पाहिजे. आपल्याला एक्झामला याच्यावर क्वेश्चन येतो. बरं, हे 17 गोल बघण्याच्या आधी तुम्ही याच्या आधी ऐकलंय का MDG म्हणून सुद्धा होतं. MDG हे जे 2015 आहे त्याच्या आधी काय होतं, MDG होतं. त्यालाच आपण काय म्हणतो, मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स. काय म्हणतो आपण त्याला, मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स. याची सुरुवात कधी करण्यात आली होती, तर 2000 मध्ये याची सुरुवात करण्यात आली होती. आणि याचा कालावधी कधीपर्यंत होता, 2000 ते 2015. आणि त्याच्या 2015 नंतर काय करण्यात आलं, SDG लागू करण्यात आलेले आहेत. आता MDG मध्ये पण किती गोल होते, तर 8 गोल होते. इकडे किती गोल्स आहेत त्याच्यानंतरच्या ह्याच्यामध्ये, तर 17 गोल्स आहेत. गोल्स आहेत. MDG आणि SDG लक्षातच ठेवायचं. जरी गोल्स लक्षात नाही राहिले MDG चे तरी पण चालतील, पण एवढं लक्षात ठेवा की 2000 ते 2015 पर्यंत MDG होतं. त्याच्यामध्ये 8 गोल्स होते. त्याच्यानंतर संयुक्त राष्ट्र संघाने 2015 मध्ये SDG स्वीकारलं. त्याच्यामध्ये 17 गोल्स होते, म्हणजेच ध्येय होते. तर कोणते कोणते होते, पहिलं आहे ते म्हणजे नो पॉवर्टी. म्हणजेच काय, अत्यंत गरिबी आणि जी काही उपासमार आहे ती आपल्याला काय करायची, कमी करायची आहे. म्हणजेच आपल्याला गरिबी निर्मूलन करायचं आहे. त्यालाच आपण म्हणतो नो पॉवर्टी. दुसरं आहे ते म्हणजे झिरो हंगर. म्हणजेच शून्य उपासमार. आपल्याला उपासमार सुद्धा कमी करायची आहे. तिसरं आहे ते म्हणजे गुड हेल्थ अँड वेल बिंग. उत्तम आरोग्य. उत्तम आरोग्य आपल्याला साधायचं आहे. चौथं आहे ते म्हणजे क्वालिटी एज्युकेशन. शिक्षणावरती सुद्धा आपल्याला त्याची जी काही क्वालिटी आहे, दर्जा आहे, तो वाढवायचा आहे. पाचवं आहे ते म्हणजे जेंडर इक्वॅलिटी. जी काही लैंगिक समानता आपल्याला वाढवायची आहे. सहावं आहे ते म्हणजे क्लीन वॉटर अँड सस्टेनेबिलिटी. म्हणजेच स्वच्छ पाणी आणि स्वच्छता राहिली पाहिजे. त्यानंतर आहे ते म्हणजे अफोर्डेबल अँड क्लीन एनर्जी. आपल्याला स्वस्त आणि स्वच्छ ऊर्जा मिळाली पाहिजे. यानंतर आहे डिसेंट वर्क आणि इकॉनॉमिक ग्रोथ. म्हणजेच आपल्याला सन्मानजनक रोजगार मिळाला पाहिजे. आपल्या इकॉनॉमीमध्ये आर्थिक विकास झाला पाहिजे. इंडस्ट्री इनोव्हेशन अँड इन्फ्रास्ट्रक्चर. उद्योग, नवकल्पना आणि पायाभूत सुविधा याच्यामध्ये ग्रोथ झाली पाहिजे. रिड्युस्ड इनइक्वॅलिटी. असमानता कमी करणे. सस्टेनेबिलिटी सस्टेनेबल सिटीज. म्हणजेच काय, तर शाश्वत शहरे. जसे आता शहरे आहेत त्याच्यापेक्षा चांगले तरी झाले पाहिजेत, पण त्याच्यापेक्षा कमी क्वालिटी शहरांची झाली नाही पाहिजे. म्हणजे ज्या काही आपल्याला सुविधा मिळतात त्यांची क्वालिटी कमी नाही झाली पाहिजे. त्याच्यानंतर आहे ते म्हणजे रिस्पॉन्सिबल कन्झप्शन. जबाबदार उत्पादन व उपभोग. याचं रिस्पॉन्सिबिलिटी आपली सुद्धा वाढली पाहिजे आणि समाजाची सुद्धा. म्हणजे उत्पादकाची पण आणि जो उपभोग घेतोय त्या गोष्टींचा त्याची सुद्धा. यानंतर आहे क्लायमेट ऍक्शन. म्हणजेच हवामान कृती. आपण बघतोय की क्लायमेट चेंज खूप होत चाललंय. ते आपल्याला कमी करायचंय, तरच आपण शाश्वत विकास साधू शकतो. यानंतर आहे ते म्हणजे लाईफ बिलो वॉटर. जलजीवन. म्हणजे जे काही ओशनचं म्हणू शकता, समुद्राचं, त्यानंतर तलावातलं, नद्यांमधलं जे काही
पाणी आहे तर ते आपल्याला स्वच्छ ठेवायचं आहे. लाईफ बिलो वॉटर म्हणजे जे काही महासागरामध्ये, नद्यांमध्ये जे काही मासे असतील, जे काही जलजीवन आहे ते सुद्धा आपल्याला चांगलं करायचं आहे. लाईफ ऑन अ लँड म्हणजेच काय, तर स्थलजीवन. जे काही लँड, जमिनीवरच्या जे काही सजीव आहेत त्यांचा सुद्धा आपल्याला त्यांना सुद्धा आपल्याला सस्टेन बनवायचं आहे. म्हणजे तुम्ही बघितलं की काही काही जे काही प्राणी आहेत, वनस्पती आहेत, त्या नष्ट होत चालल्यात. तर आपल्याला काही आयुर्वेदिक पण वनस्पती असतात, तर त्या नष्ट होऊ द्यायच्यात का? नाही. आपल्याला लँडवरचं सुद्धा लाईफ उत्तम ठेवायचं आहे. त्यानंतर आहे ते म्हणजे पार्टनरशिप्स फॉर गोल, उद्दिष्टांसाठी भागीदारी. म्हणजेच आपल्याला वेगळ्या देशासोबत सुद्धा भागीदारी आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी करावी लागेल. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण आसियानचं केलं होतं, किंवा जे काही आपण वेगवेगळ्या संस्थांमध्ये सामील होतो, जसं की नाटो असू शकतं. तर या पार्टनरशिप मधून आपले जे काही उद्दिष्ट आहेत ते आपल्याला साध्य करायचे आहेत. आता ह्या एमडीजी आणि एसडीजी मध्ये काय फरक आहे बरं? तर हे जे एमडीजी होते ते फक्त विकसनशील देशांवरच त्यांनी भर दिलेला होता. पण हे एसडीजी आहेत ते सगळ्या देशांसाठी, सर्व देशांसाठी लागू करण्यात आलेले आहेत. एमडीजी मध्ये 8च गोल होते, म्हणजे त्यांनी मर्यादितच उद्दिष्ट ठेवलेली होती. पण एसडीजी हे व्यापक आणि त्यांनी सर्वसमावेशक बनवलेलं आहे. यानंतर आपण बघणार आहे ते म्हणजे पोल्युशन, प्रदूषण. पर्यावरणातील हवा, पाणी, माती किंवा इतर घटकांमध्ये अवांछित भौतिक, रासायनिक किंवा जैविक बदल होऊन सजीवांना हानी पोहोचवतात, त्यालाच आपण काय म्हणतो? प्रदूषण असं म्हणतो. दुसरं असतात ते म्हणजे प्रदूषक. प्रदूषण एक असतं आणि दुसरं असतं ते म्हणजे प्रदूषक. प्रदूषक जे पदार्थ किंवा ऊर्जा पर्यावरण दूषित करतात त्यांना आपण काय म्हणतो? प्रदूषक असं म्हणतो. जसं की काय काय प्रदूषक असू शकतात? कार्बन मोनोऑक्साईड किंवा सल्फर डायऑक्साईड, जे धूळकण असतात, धुळीचे जे कण असतात ते सुद्धा आपण प्रदूषक म्हणू शकतो. किंवा त्याच्यानंतर येऊ शकते म्हणजे ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण, भूमी प्रदूषण, औष्णिक किंवा थर्मल प्रदूषण, हे झाले प्रदूषणाचे प्रकार. प्रदूषक म्हणजे काय? जे काही धूलिकण असतात ते प्रदूषण निर्माण होण्यासाठी जे पदार्थ असतात ते पर्यावरण किंवा प्रदूषण तयार करतात, त्याला आपण म्हणतो प्रदूषक. आता याच्यामध्ये आपल्याला बघायचंय ते म्हणजे एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन आणि पॅन. एअर पोल्युशन मध्ये भारतात, आता हे AQI काय, तर भारतात सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड द्वारे वापरलं जातं हे AQI. मध्ये मध्ये चाललं होतं ना की मुंबईमध्ये किंवा पुण्यामध्ये, दिल्लीमध्ये खूप जास्त हवा प्रदूषित होतीये. तर ते कशावरून समजतं? तर या AQI वरून समजतं. कशाद्वारे वापरलं जातंय ते? सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड द्वारे हे वापरलं जातं. त्याच्यावरून गुणवत्ता ठरते आपल्या हवेची. यानंतर आहे ते म्हणजे वॉटर पोल्युशन. पाण्याच्या भौतिक किंवा जैविक गुणवत्तेत रासायनिक बदल होणे याला आपण काय म्हणतो? जलप्रदूषण असं म्हणतो. बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड म्हणजेच पाण्यातील सेंद्रिय प्रदूषण मोजण्याचं प्रमाण. हे BOD किंवा COD काय आहे? तर BOD म्हणजे बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड. जर का ते जास्त असेल तर प्रदूषण जास्त. हे जे काही बायोकेमिकल आहे ते जर का पाण्यामध्ये जास्त असेल तर पाण्यामध्ये प्रदूषण जास्त असतं. आणि केमिकल ऑक्सिजन डिमांड म्हणजे COD, रासायनिक ऑक्सिजनची गरज, ते जर का पाण्यामध्ये जास्त असेल तर पाणी जास्त प्रदूषित असतं. म्हणजेच हे दोन्ही सुद्धा पाण्यामध्ये जास्त असलं की आपण म्हणू शकतो की पाणी हे प्रदूषित आहे. ही पाण्याची गुणवत्ता मोजण्यासाठी हे दोन गोष्टी वापरल्या जातात. वायूची म्हणजे एअरची गुणवत्ता मोजण्यासाठी AQI वापरला जातो. एवढं लक्षात ठेवायचं आहे. आता प्रदूषकाचे समज प्राथमिक प्रदूषक, दुय्यम प्रदूषक असे वेगवेगळे प्रकार असतात. तर हे जे पॅन आहे
ते सेकंडरी पोल्युटंट आहे. ह्याच्यावर क्वेश्चन येऊन गेला म्हणून मग मी तिथे ती एक फॅक्ट ऍड केलेली आहे. एवढं लक्षात ठेवायचं, पॅन काय तर सेकंडरी पोल्युटंट आहे. यानंतर अजून एक ज्या काही फॅक्ट्स आहेत, ज्या काही तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, ते म्हणजे भोपाळ वायू दुर्घटना कधी घडलीये हे लक्षात ठेवायचंय. भोपाळ गॅस ट्रॅजेडी कधी घडलीये तर 2-3 डिसेंबर 1984 ला घडलीये. 2-3 डिसेंबर 1984 ला झालेली आहे. आता कोणत्या वायूची गळती झाली बाकीचं काहीच लक्षात नाही ठेवायचं, फक्त काय लक्षात ठेवायची, ही डेट लक्षात ठेवायची आणि कोणत्या वायूची गळती झाली ते लक्षात ठेवायचं. तर कोणत्या वायूची गळती झाली, मिथाइल आयसोसायनेट. आयसोसायनेट या वायूची गळती झालेली तिथे दिसते, त्यालाच म्हणतात MIC. ओके, हे फॅक्ट आहे, ती लक्षात ठेवायची. यानंतर आपल्याला बघायचंय वेस्ट मॅनेजमेंट म्हणजेच कचरा व्यवस्थापन. कचरा व्यवस्थापनाची संकल्पना, कन्सेप्ट ऑफ वेस्ट मॅनेजमेंट. कचरा व्यवस्थापन म्हणजेच काय तर कचऱ्याच्या निर्मितीपासून अंतिम विल्हेवाटीपर्यंत योग्य पद्धतीने हाताळणी करण्याची प्रक्रिया, त्यालाच आपण म्हणतो वेस्ट मॅनेजमेंट. यामध्ये कचरा कमी करणे, पुनर्वापर करणे, पुनर्चक्रण करणे आणि त्यातून ऊर्जा मिळवणे हे याचा समावेश होतो. योग्य कचरा व्यवस्थापनामुळे पर्यावरण प्रदूषण कमी होते, नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण होते आणि मानवी आरोग्य सुरक्षित राहते. यानंतर आपण बघणार आहोत की कोणते 5 प्रिन्सिपल आहेत. 5R प्रिन्सिपल असं आपण त्यांना म्हणतो. पहिलं आहे ते म्हणजे रिफ्यूज म्हणजे नकार देणे. पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्या अनावश्यक वस्तूंचा वापरच काय करायचा आहे, कमी करणे म्हणजेच रिफ्यूज. जसं की सिंगल यूज प्लास्टिक, अनावश्यक पॅकेजिंग यांना नकार देणे. हा झाला पहिला टप्पा, म्हणजेच प्लास्टिक पिशवीऐवजी तुम्ही कापडी पिशवी सुद्धा वापरू शकता. दुसरं आहे ते म्हणजे रिड्यूस कमी करणे. दुसरं आहे ते म्हणजे रिड्यूस कमी करणे. पहिलं होतं रिफ्यूज म्हणजे नकार देणं. आता आपल्याला काय करायचंय, वापर जो अनावश्यक वापर आहे संसाधनांचा तो कमी करायचा आहे. जसं की पाणी, वीज, कागद आणि इतर नैसर्गिक संसाधनांची बचत करायची आहे. या कमी वापर केल्यामुळे काय होईल, कचऱ्याचं प्रमाण कमी होईल. जसं की गरज नसताना लाईट बंद करणे, डिजिटल दस्तऐवज वापरणे. यानंतर तिसरं प्रिन्सिपल जे आहे ते आहे रियूज म्हणजेच काय तर पुनर्वापर. एखादी वस्तू फेकून न देता पुन्हा वापरायची, नवीन वस्तू खरेदीची गरज कमी करायची. यामुळे काय होतो, आर्थिक आणि पर्यावरणीय फायदा होतो. उदाहरणार्थ जुन्या कपड्यांचा वापर किंवा आता बरेचसे स्टार्टअप सुरू झालेत की जे की जुन्या कपड्यांपासून सुद्धा खूप छान छान गोधडी वगैरे बनवतात. काचेच्या बाटल्यांचा पुनर्वापर करणे. चौथं आहे प्रिन्सिपल रिसायकल पुनर्चक्रण. वापरलेल्या पदार्थांपासून नवीन उत्पादने तयार करण्याची प्रक्रिया. नैसर्गिक संसाधनांवरील दबाव यामुळे कमी होतो. जसं की कागद, प्लास्टिक, काच, धातू यांपासून परत काय करतात, नवीन उत्पादनं तयार करतात. 5वं प्रिन्सिपल आहे ते म्हणजे रिकव्हर पुनर्प्राप्ती. कचऱ्यातून उपयुक्त ऊर्जा किंवा पदार्थ मिळवणे. वेस्ट टू एनर्जी तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. जसं की सेंद्रिय कचऱ्यापासून बायोगॅस तयार केला जातो, जो की आपला घरात सुद्धा भाजी जी काही निवडलेली असते तिचा पण आपण वापर कशासाठी करू शकतो, खत म्हणून सुद्धा करू शकतो. यानंतर आपल्याला बघायचं ते म्हणजे ई वेस्ट मॅनेजमेंट रूल्स 2016. ई वेस्ट म्हणजेच काय तर इलेक्ट्रॉनिक वेस्ट. वापरात नसलेली किंवा खराब झालेली इलेक्ट्रॉनिक उपकरणे म्हणजेच ई कचरा होय. हा जगामध्ये सगळ्यात वेगाने वाढणाऱ्या कचऱ्यांपैकी हा एक कचरा आहे. जसं की आपण संगणक, मोबाईल फोन, टेलिव्हिजन, फ्रीज, प्रिंटर, बॅटरी अशा ज्या काही गोष्टी असतात त्यांचा वाढता वापर सुद्धा आणि त्यांचा वेगाने वाढणारा कचरा सुद्धा खूप जास्त वाढलेला आहे. तर याच्यामध्ये काय काय घातक पदार्थ असतात, एक आहे ते म्हणजे लीड, त्यालाच सायंटिफिक भाषेमध्ये PB असं सुद्धा म्हणतात. त्याचा मज्जा संस्थेवर परिणाम
करते ही लीड. दुसरं आहे ते म्हणजे मर्क्युरी, त्यालाच आपण HG असं सुद्धा म्हणतो, ते जलप्रदूषण निर्माण करते. तिसरं आहे ते म्हणजे कॅडमियम, तर किडनी आणि आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. आता आपण कोणता टॉपिक बघतोय? क्लायमेट चेंज. यामध्ये पहिलं आहे ते म्हणजे ग्रीन हाऊस गॅसेस, यालाच मराठीत म्हणतात हरितगृह परिणाम. याच्यावरती खूप जास्त एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारले जातात. हा एक हॉट टॉपिक आहे. पृथ्वीवरून परावर्तित होणारी उष्णता वातावरणातील काही वायूंमुळे अडवली जाते, त्यामुळे पृथ्वीचे तापमान वाढते. यालाच आपण काय म्हणतो? ग्रीन हाऊस गॅसेस इफेक्ट असं म्हणतो. ठीक आहे. आता क्लायमेट चेंज म्हणजेच काय? तर हवामान बदल. दीर्घ काळामध्ये पृथ्वीच्या तापमानात, पर्जन्यामध्ये, हवामान पद्धतीमध्ये होणारे बदल म्हणजेच काय? क्लायमेट चेंज. याचं मुख्य कारण कोणतं आहे? तर ग्रीन हाऊस गॅसेस जे काही वाढतं प्रमाण आहे ते त्याचं मुख्य कारण आहे. आता मी तुम्हाला काय सांगितलं? ग्रीन हाऊस इफेक्ट काय असतो? तर जी काही उष्णता असते वातावरणामधील ती सूर्याकडून उष्णता येते आपल्याला आणि पृथ्वीवरून परावर्तित पण होते. पण जी पृथ्वीवरून परावर्तित होणारी जी उष्णता असते ती काही वायू आहेत, म्हणजे जे काही ग्रीन हाऊस गॅसेस आहेत ते आपण पुढे बघणार आहेत की कोणते कोणते आहेत, त्यांच्यामुळे अडवली जाते. त्यामुळे पृथ्वीचे तापमान वाढतं आणि यालाच आपण ग्रीन हाऊस इफेक्ट असं म्हणतो. हे बघा, इथे मी दिलंय की पृथ्वीभोवती असलेल्या काही वायूंमुळे उष्णता वातावरणात अडकून राहते. त्याच्यामुळे या प्रक्रियेमुळे पृथ्वीवर जीवन शक्य, याच प्रक्रियेमुळे काय झालं होतं? पृथ्वीवर जीवन सुद्धा शक्य झालंय. परंतु मानवी क्रियांमुळे जे काही ग्रीन हाऊस गॅसेस आहेत त्यांचा जो वापर आहे तो वाढला आणि ग्लोबल वॉर्मिंग वाढत चाललेलं आहे. म्हणजे जे काही तापमान आहे ते खूप जास्त वाढत चाललंय. आता आपण बघतोय ग्रीन हाऊस गॅसेस कोणकोणते आहेत. पहिला आहे CO2, कार्बन डायऑक्साईड. सर्वात महत्वाचा मानवनिर्मित ग्रीन हाऊस गॅस आहे हा. आता का बनतो हा CO2? तर जीवाश्म इंधन जाळल्याने बनतो. जंगलतोड केली की CO2 मध्ये वाढ होण्यासाठी होते खूप जास्त. आणि त्यानंतर अजून काय? तर उद्योग, वाहने यामुळे सुद्धा CO2 खूप जास्त वाढतो. दुसरं आहे ते म्हणजे मिथेन, त्यालाच आपण CH4 असं सुद्धा म्हणतो. CO2 पेक्षा अधिक प्रभावी ग्रीन हाऊस गॅस आहे हा. याचा स्रोत काय काय आहे? तर शेतीमधून सुद्धा मिथेन गॅस येतो. कचरा व्यवस्थापनामध्ये सुद्धा जर का नाही केलं तर मिथेन गॅस खूप जास्त वाढतो. पशुपालनामध्ये सुद्धा मिथेन गॅस खूप जास्त वाढतो. यानंतर आपण बघतोय ते तिसरं आहे ते म्हणजे नायट्रस ऑक्साईड N2O. शेतीतील रासायनिक खतांमुळे हा वाढतो. हरितगृह परिणामात योगदान देतो. आता आपल्याला महत्वाची कन्सेप्ट बघायची ती म्हणजे ओझोन लेअर. याचं स्थान कुठे आहे? तर समताप मंडलामध्ये म्हणजे स्ट्रॅटोस्फिअर मध्ये ओझोन लेअर आढळून येतो. त्याचं कार्य काय? ओझोन लेअरचं सूर्याच्या UVB आणि UVC किरणांपासून पृथ्वीवरील जीवांचं संरक्षण करणे, त्वचेचा कर्करोग आणि पर्यावरणीय नुकसान टाळण्यासाठी हे जे काही ओझोन लेअर आहे तो मदत करतो. आता काय होतंय? तर ओझोन डिप्लेशन होतोय, म्हणजे ओझोन जो काही लेअर आहे तो कमी कमी होत चाललाय. तर त्याचं काय काय कारण आहे? हा जो काही CFCS म्हणजेच क्लोरोफ्लोरो कार्बन जो आहे त्याचं जे काही गॅसचं प्रमाण आहे ते खूप वाढत चाललंय. म्हणजे ते कुठं आढळून येतं? हा जो काही गॅस आहे तो, जसं की AC मध्ये, फ्रीज मध्ये याचं हा गॅस आढळून येतो. दुसरा आहे ते म्हणजे हॅलोन्स. तिसरा आहे ते म्हणजे ओझोन डिप्लेटिंग सबस्टन्सेस. याच्यामुळे ओझोनचा जो काही लेअर आहे तो कमी होत चाललेला आहे आणि आपल्याला ते थांबवायचं आहे. त्याचा परिणाम काय होऊ शकतो ओझोन लेअर कमी झाल्याचा? तर UV किरणांचे प्रमाण वाढतं, त्वचेचे रोग वाढू शकतात, जी काही जैवविविधता आहे तिच्यावर सुद्धा परिणाम होऊ शकतो. तर आता याच्यासाठी पूर्ण जगामध्ये काय करण्यात आलं? एक प्रोटोकॉल तयार करण्यात आला. त्याला आपण काय म्हणतो? मॉन्ट्रियल प्रोटोकॉल 1987. ओझोन लेअर संरक्षणासाठी केलेला आंतरराष्ट्रीय करार, एक करार करण्यात आला, त्याचं नाव आहे मॉन्ट्रियल प्रोटोकॉल. लक्षात ठेवायचं की ओझोन लेअर डिप्लेशन जे काही होतंय त्याच्यासाठी आपण काय केलं? त्याच्या संरक्षणासाठी एक मॉन्ट्रियल प्रोटोकॉल तयार करण्यात आला. लक्षात ठेवा,
ओझोन लेअर म्हटल्यावर तुम्हाला मॉन्ट्रियल प्रोटोकॉल आठवलाच पाहिजे. CFC सारख्या पदार्थाचे उत्पादन आणि वापर कमी करण्याचे त्यांनी उद्दिष्ट ठेवलेलं आपल्याला दिसून येतं. पर्यावरण संरक्षणातील सर्वात यशस्वी आंतरराष्ट्रीय करारांपैकी हा एक करार आहे. एवढंच लक्षात ठेवायचं, मॉन्ट्रियल प्रोटोकॉल ओझोन लेअर संरक्षणासाठी. आता यानंतर आपण बघणार आहोत इंटरनॅशनल ऍग्रीमेंट्स कोणकोणत्या झाल्यात एन्व्हायरमेंटसाठी. यामध्ये आपण बघतोय पहिली कॉन्फरन्स आहे स्टॉकहोम 1972. 1972 मध्ये स्टॉकहोम या ठिकाणी म्हणजे स्वीडनमध्ये आपण काय केलं, जगातील पहिली ग्लोबल एन्व्हायरमेंटल कॉन्फरन्स घेतली. याच्यामध्ये जगाला पहिल्यांदा समजलं की एन्व्हायरमेंट पर्यावरण जे आहे ते एव्हरीबडीज रिस्पॉन्सिबिलिटी, पर्यावरण ही सगळ्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, ना की एखाद्या देशाची किंवा एखाद्या व्यक्तीची. पर्यावरण संरक्षणाला जागतिक स्तरावर महत्त्व मिळाले आणि यातूनच काय झालं तर UNEP ची स्थापना झाली. UNEP काय, युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम. त्याचे मुख्यालय कुठे आहे तर नैरोबी केनिया येथे त्याचे मुख्यालय आहे. ही जगातील पहिली जागतिक पर्यावरण परिषद होती. कोणी आयोजित केली होती? युनायटेड नेशन्स यांनी आयोजित केलेली होती. यानंतर आपण दुसरी परिषद बघूयात, ती आहे रिओ अर्थ समिट 1992. रिओ अर्थ समिट 1992 कुठे झाली तर रिओ दी जानेरो ब्राझील येथे झालेली आहे. त्याचं मुख्य उद्दिष्ट काय तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट, शाश्वत विकास साध्य करायचा. दुसरं आहे पर्यावरण आणि मानवी यामध्ये संतुलन राखायचं. पर्यावरण आणि जो काही विकास आहे, मानवी विकास आहे, सस्टेनेबल विकास आहे, याच्यामध्ये आपल्याला संतुलन राखायचं आहे. मग त्याचा परिणाम काय काय झाला तर UNFCCC म्हणजेच काय तर युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज कशासाठी तयार केलं, क्लायमेट चेंज नियंत्रित करण्यासाठी. दुसरं आहे कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी म्हणजे CBD, जैवविविधता संरक्षणासाठी. यानंतर आपण बघणार आहोत क्योटो प्रोटोकॉल 1997 कुठे झाला होता क्योटो जपानमध्ये. त्याचं उद्दिष्ट काय होतं की जे ग्रीन हाऊस गॅसेस आहेत त्याचं इमिशन कमी करणे. त्याचं वैशिष्ट्य काय आहे तर विकसित देशांना उत्सर्जन कमी करण्यासाठी कायदेशीर जबाबदारी ही याचं उद्दिष्ट होतं. आता याच्याशी संबंधित वायू कोणते कोणते आहेत की कोणत्या ग्रीन हाऊस गॅसेसचं उत्सर्जन आपल्याला कमी करायचं होतं तर CO2, CH4, N2O, त्याच्यानंतर HFCs, PFCs, त्याच्यानंतर SFC या जे काही गॅसेस होते त्यांचं उत्सर्जन आपल्याला कमी करायचं होतं. यानंतर आपण बघणार आहोत ते म्हणजे पॅरिस ॲग्रीमेंट. कधी झालं 2015 रोजी पॅरिस ॲग्रीमेंट. कुठे झालं पॅरिस, फ्रान्स येथे हे झालेलं आपल्याला दिसतं. त्याचं मुख्य उद्दिष्ट काय होतं तर जे काही जागतिक तापमानात वाढ होतीये तर त्याचं नियंत्रण करणं. मुख्य लक्ष काय होतं की तापमान वाढ 2 डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी ठेवणं आणि शक्य असल्यास 1.5 डिग्री सेल्सिअस पर्यंत मर्यादित ठेवायचं आपल्याला तापमान. त्याचं वैशिष्ट्य काय तर सर्व देशांनी क्लायमेट चेंज प्लॅन तयार करणं आणि रिन्युएबल एनर्जीला प्रोत्साहन देणं. ही सगळी इन्फॉर्मेशन झाली जे काही इंटरनॅशनल ॲग्रीमेंट झालेत आतापर्यंत पर्यावरणासाठी त्याची. आता यानंतर आपल्याला अजून जे काही करार झालेले आहेत ते बघायचे. त्यातला पहिला आहे ते म्हणजे युनेस्को, युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन. दुसरं महायुद्ध संपल्यानंतर जग उद्ध्वस्त झालं होतं. लोकांना असं वाटलं की शांती केवळ शस्त्रांनी मिळणार नाही, ज्ञान, विज्ञान, संस्कृती आणि शिक्षण यांच्या माध्यमातूनच आपल्याला जी काही शाश्वत शांतता आहे ती निर्माण होऊ शकतो. या विचारातून आपण काय केलं तर 16 नोव्हेंबर 1945 रोजी युनेस्कोची स्थापना केली. तिचं मुख्यालय कुठे आहे तर पॅरिस, फ्रान्स येथे याचं मुख्यालय आहे. आता युनेस्कोचं ध्येय काय आहे
तर बिल्डिंग पीस थ्रू एज्युकेशन, सायन्स अँड कल्चर. आपल्याला शांतता कशाच्या मार्गाने तयार करायची? तर एज्युकेशनच्या, शिक्षणाच्या, विज्ञानाच्या आणि संस्कृतीच्या तसंच नैसर्गिक वारसा यांचं संरक्षण करण्याच्या माध्यमातून आपल्याला शांतता प्रस्थापित करायचं आहे. त्याचा हा एक उद्देश आहे. दुसरं काय? तर जगातील महत्त्वाच्या नैसर्गिक आणि सांस्कृतिक स्थळांना मान्यता देणे ही यामागची संकल्पना आहे. याच्यामध्ये काय काय करतात? तर नैसर्गिक सांस्कृतिक वारशाचं संरक्षण करतात. जसं की जे काही भारतामध्ये काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आहे तर त्याचं संरक्षण, त्याला युनेस्कोचा दर्जा दिलेला आपल्याला दिसतो. दुसरं आहे ते म्हणजे जे काही अजिंठा, वेरूळच्या ज्या काही लेण्या आहेत, ताजमहाल आहे, आपण सुंदरबन बघतो, त्याच्यानंतर पश्चिम घाट बघतो की जिथं खूप जास्त जैवविविधता आहे आणि आपल्याला त्याचं संरक्षण करायचं आहे. या सगळ्यांना आपण युनेस्कोचा दर्जा दिलेला आहे. आता यानंतर एक महत्त्वाचा प्रश्न की जंगल वाचवायचं की माणसाचा विकास करायचा? तर आपल्याला दोन्ही सुद्धा करायचं आहे. यासाठी आपण काय केलं? युनेस्कोने काय केलं? मॅप प्रोग्राम सुरू केला. आता हे मॅप प्रोग्राम म्हणजे काय? तर मॅन आणि बायोस्फिअर प्रोग्राम असायला आपण म्हणतो. यामध्ये आपल्याला काय काय करायचंय? तर जैवविविधता जपायची, त्याच्यानंतर आपल्याला संशोधन करायचं आहे याच्यावरती. त्यानंतर स्थानिक लोकांना सुद्धा रोजगार मिळतो, यालाच आपण बायोस्फिअर रिझर्व असं सुद्धा म्हणतो. याची स्थापना कधी करण्यात आली या प्रोग्रामची? 1971 मध्ये. बायोस्फिअर रिझर्वच्या संरक्षणासाठी हा कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. आता यानंतर आपल्याला बघायचंय ते म्हणजे रामसार कन्व्हेन्शन, यालाच आपण रामसार करार असं सुद्धा म्हणतो. जिथे त्याची स्थापना कधी करण्यात आली? 1971 मध्ये. त्याचं ठिकाण काय आहे? रामसार, इराण येथे. आता याचा उद्देश काय आहे? तर आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या पाणथळ ज्या जागा आहेत, जे काही वेटलँड आहेत, याचं संरक्षण करणे. म्हणजेच आपल्याला पाणी आणि जमीन या दोघांचं सुद्धा काय करायचं आहे? संरक्षण करायचं आहे. याचं महत्त्व काय काय? तर याच्यामुळे पूर नियंत्रित करता येतो आपल्याला. त्याच्यानंतर जी काही भूजल ची पातळी असते, जी काही भूजल म्हणजेच पाण्याची पातळी असते भूमधली, ती सुद्धा वाढवायला आपल्याला मदत होते. रामसार साइट्स, जे काही पाणथळ क्षेत्र असतं त्यालाच आपण काय म्हणतो? रामसार साइट्स असं सुद्धा म्हणतो. आता भारतामध्ये कोणकोणते, कुठे कुठे आहेत किंवा कोणकोणते आहेत? तर चिलिका सरोवर ओडिशामध्ये आहे, केवलादेव राष्ट्रीय उद्यान राजस्थानमध्ये आहे आणि लोकटक सरोवर हे मणिपूरमध्ये असल्याचं आपल्याला दिसतं. या वेटलँड्स बद्दल आपल्याला एक फॅक्ट लक्षात ठेवायचे, याला पृथ्वीचे किडनी असं म्हणतात. कारण की ते पाणी शुद्ध करतात. पृथ्वीचे किडनी असं सुद्धा वेटलँडांना म्हटलं जातं. यानंतर आपण बघणार आहे ते म्हणजे इंटरनॅशनल युनियन फॉर कन्व्हेन्शन ऑफ नेचर, कन्झर्वेशन ऑफ नेचर, म्हणजेच IUCN. याची स्थापना कधी करण्यात आली? 1948 मध्ये. याचं मुख्यालय कुठे? ग्लॅंड, स्वित्झर्लंड येथे. एखाद्या प्राण्याची जी काही संख्या आहे ती खूप कमी झाली आहे किंवा खूप वाढली आहे, हे कसं कळेल? तर यासाठी आपण IUCN याची स्थापना केलेली आहे. याचं मुख्य कार्य काय? तर जैवविविधतेचे संरक्षण करणे आणि संकटग्रस्त प्रजातींची माहिती प्रकाशित करणे. म्हणजेच कोणत्या ज्या काही प्रजाती आहे की त्यांची संख्या खूप कमी राहिली आहे, आता की समज 10च राहिली आहे किंवा 50च राहिली आहे, तर याची माहिती प्रकाशित करणे. यामध्ये आता IUCN एक रेड डेटा बुक सुद्धा प्रकाशित करते. यामध्ये ते काय करतात की जे काही संकटग्रस्त प्रजातींची यादी असते ती प्रसिद्ध केली जाते. आजच्या संपूर्ण मॅरेथॉन मधून आपण एक महत्त्वाची गोष्ट समजून घेतली की पर्यावरण संरक्षण ही केवळ एका देशाची जबाबदारी नसून संपूर्ण जगाची सामूहिक जबाबदारी आहे. 1945 मध्ये युनेस्कोने शिक्षण, विज्ञान आणि संस्कृतीच्या माध्यमातून जागतिक वारसा जपण्याचा पाया रचला. त्यानंतर 1971च्या रामसार कन्व्हेन्शनने पाणथळ प्रदेशांचे संरक्षण, तसंच 1972च्या स्टॉकहोम कॉन्फरन्सने पर्यावरणाला जागतिक राजकारणाच्या केंद्रस्थानी आणलेले आपल्याला दिसते आणि त्यातूनच UNEP ची स्थापना झाली.
1992च्या रिओ अर्थ समिटने सस्टेनेबल डेव्हलपमेंटची संकल्पना जगाला दिली आणि UNFCCC व कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी, तेच आपण CBD हे बघितलं, यांसारख्या महत्वाच्या करारांचा पाया घातला. या सर्व करारांमागं एकच संदेश आहे, तो म्हणजे विकास हवा, पण पर्यावरणाच्या किमतीवर नाही. विकास आणि पर्यावरण यांच्यातील संतुलन म्हणजेच काय असतो? शाश्वत विकास हा असतो. UGC नेट तसंच MS सेट, MPSC UPSC या सर्व परीक्षांमध्ये या विषयांवर केवळ वर्ष आणि ठिकाण विचारली जात नाहीत, तर त्या करारांमागचं वैशिष्ट्य किंवा परिणाम, यांची तुलना आणि यांचं समकालीन महत्व यावर पण प्रश्न विचारले जातात. त्यामुळे हा विषय संकल्पनात्मक पद्धतीने समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. जर आजचे व्याख्यान तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर नक्कीच तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. आमचा हा टेलिग्राम चॅनल आहे विजयश्री अकॅडमी पुणे, याला जॉईन करू शकता. इंस्टाग्रामवर सुद्धा विजयश्री अकॅडमीला फॉलो करू शकता आणि यूट्यूब चॅनल विजयश्री अकॅडमीला जॉईन करू शकता. तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा, कारण की स्पर्धा परीक्षेची तयारी ही एकट्याची नसती, ती ज्ञानाची साखळी असते. पुढील मॅरेथॉनमध्ये आपण पुढचं संपूर्ण युनिट कव्हर करणार आहोत. तोपर्यंत अभ्यास करत राहा, तुमची जिज्ञासा जपून ठेवा आणि लक्षात ठेवा, पृथ्वी आपल्याला पूर्वजांकडून वारसा म्हणून मिळालेली नाहीये, ती आपण आपल्या पुढील पिढीकडून उधार घेतलेली आहे. तिचे संरक्षण करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. लेक्चर इथेच थांबवूयात. थँक्यू सो मच.